कापूरबावडी ते घोडबंदर मार्गावरील 8 मेट्रो स्थानकाच्या खाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करावेत, जेणेकरून प्रवाशांना मेट्रोमधून उतरल्यानंतर पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केल्यात। ते मेट्रो स्थानक आणि त्या अनुषंगिक विविध विकास कामांच्या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने बोलत होते। यावेळेला ठाणे महापालिका, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। मंत्री सरनाईक म्हणाले की 5-6 वर्षापूर्वी ठाणे मेट्रोचं काम सुरू झालं तेव्हा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्याच्या बाजूला होता, परंतु घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती केली की सध्याचा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्यामध्ये विलीन करावा, जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल। त्या अनुषंगाने 600 कोटी रुपये अतिरिक्त निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आलाय। हे काम पावसाळ्यानंतर सुरू करून या वर्षाअखेरीस पूर्ण करावं, अशा सूचना देखील मंत्री सरनाईक यांनी केल्या। तथापि सेवा मार्ग आणि मुख्य रस्ता यांच्या मधोमध मेट्रोच्या स्थानकाचे जिने उतरत असल्यामुळे ते भविष्यात प्रवाशांना धोकादायक ठरू शकतील, अशा तक्रारी नागरिकांकडून येऊ लागल्या। या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढण्यासाठी दौऱ्याचं नियोजन केलं होतं। सध्या सेवा मार्ग मुख्य रस्त्याशी जोडला जात असल्यामुळे रस्त्याची रुंदी वाढलेली आहे, परंतु जिथे मेट्रो स्थानक आहे तिथे प्रवासी उतरण्याच्या जिन्यालगत प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करणं गरजेचं असल्यानं हा सेवा मार्ग त्या प्रवाशांसाठी स्वतंत्र थांबा म्हणून विकसित करावा, अशी मागणी पुढे आली आहे। त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी प्रत्येक मेट्रो स्थानकाच्या खाली सेवा मार्ग आरक्षित करून तिथे प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून एसटी बस, शहर बस आणि रिक्षा टॅक्सी या वाहनाखेरीज इतर वाहनं या मार्गावर येऊ नयेत, अशा प्रकारचे सूचना फलक मुख्य रस्त्याच्या बाजूला लावण्यात यावेत, अशा देखील सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। उपरोक्त सूचनांच्या अनुषंगाने केलेले बदल माध्यमातून 15 ऑगस्टपर्यंत सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपणास दाखवण्यात यावेत आणि त्यांच्या अनुमतीने पुढील काम सुरू करावे, असे निर्देश सरनाईक यांनी यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांना दिले। दरम्यान मेट्रो स्थानक आणि त्या अनुषंगाने इतर कामांची पाहणी सरनाईक यांनी केली। यावेळेला संपूर्ण घोडबंदर रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करावा, अशा सूचनाही सरनाईक यांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात। तसं पत्र ठाणे महापालिकेनं संबंधितांना द्यावं, असे निर्देश त्यांना देण्यात आले। पासून ते कापूरबावडीपर्यंत 8 मध्ये हे मेट्रो स्टेशन्स येतात आणि त्या मेट्रो स्टेशन बरोबर सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध त्याचे जिने आलेले आहे आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे अडचणीचं काम झालेलं आहे की जर लोक उतरले तर मागून येणाऱ्या वाहनांची धडक लागून त्यांचा अपघात होऊ शकेल। त्यामुळे मार्ग काय काढायचा अशासाठी आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती आणि त्या माध्यमातून आता या सगळ्या 8 स्टेशनचा आम्ही गायमुखपासून कापूरबावडीपर्यंतचा पाहणी दौरा करतोय आणि त्यातनं एक मार्ग असा आम्ही काढतोय की ज्या ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन असेल त्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्यांना आम्ही बंदी घालणार आहोत। तिकडे फक्त एसटी परिवहनच्या बसेस, मुंबई महापालिकेच्या बसेस आणि त्याचबरोबर रिक्षा, टॅक्सी ह्याच ज्या प्रवासी सेवा देणाऱ्या गाड्या आहेत त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत आणि त्यासाठी बस थांबा वगैरे किंवा रिक्षा स्टँड वगैरे निर्माण करणार आहोत, जेणेकरून वाहनं मोठ्या प्रमाणात जर आली तर त्याची धडक लागून कुठलाही प्रवासी जो उतरणार आहे किंवा चढणार आहे त्याला त्रास होणार नाही, अशा प्रकारची दक्षता घ्यायला MMRDच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं आहे। ते प्रेझेंटेशन आपण घेऊन आम्ही त्यावर अंतिम निर्णय घेऊ।